जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी वादळी वाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। म्हणजे विशेष उन्हाळी भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला। जिल्ह्यात सूर्य आणि वांद्री प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात शेती केली जाते। मात्र अवकाळी पावसामुळे भात पिकासह आंबा, जांभूळ, चिकू तसंच इतर भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा थेट शेतातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। बघूया। गेल्या 2 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी सध्या पालघर जिल्ह्यातल्या पूर्व भागात असलेल्या कुडे या गावात आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकताय की शेतकऱ्यांनी धानाचं पीक कापल्यानंतर हा अवकाळी पाऊस झाला आणि सतत 2 दिवस पाऊस झाल्यामुळं हे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे याला मोड देखील आता येऊ लागलेले आहेत। अजून 2 ते 3 दिवस हे बाहेर देखील काढता येणार नाही, कारण पावसाचा जो अंदाज आहे तो आणखी 2 दिवस किंवा 2-3 दिवस सतत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः डहाणू आणि पालघर तालुक्यामध्ये पाटाच्या पाण्यावर म्हणजे सूर्या प्रकल्प असेल किंवा वांद्री धरणाच्या पाटाच्या कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते आणि ही हक्काची शेती मानली जाते। मात्र हा अवकाळी पाऊस आल्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कापलेलं हे पीक आहे हे आता काढायचं कसं, कारण यानंतर ह्याचा दुसरा उपयोगसुद्धा होणार नाही, गुरांना चारा देखील वापरता येणार नाही। तर ह्या जी पिकं आहेत हे कापलेलं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई तातडीने करावी। पंचनामे आहेत ते लवकरात लवकर करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। शिवाय धान पिकासोबतच जे बागायतदार शेतकरी आहेत, आंबा पीक असेल किंवा इतर भाजीपाल्याची पिकं आहेत ती देखील अवकाळी पावसामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तेव्हा शासनाने या संदर्भात तातडीने दखल घेऊन पंचनामे करून हे जे नुकसान झालेलं आहे त्याबाबत योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी,